तर राज्याच्या राजकारणामधली आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहताय। छगन भुजबळ सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र ही भेट नेमकी का घेतली जाते याचं कारण जे आहे ते काही वेळामध्ये स्पष्ट होऊ शकतं। छगन भुजबळ कदाचित माध्यमांना प्रतिक्रिया जी आहे ते देऊ शकतात। तर सर्वपक्षीय बैठकीत न जाण्यासाठी विरोधकांना बारामतीतून फोन गेला, त्यामुळे विरोधक सर्वपक्षीय बैठकीत आले नाही अशी टीका छगन भुजबळ यांनी कालच्या सभेतून शरद पवारांवर केली होती। बारामतीतच ही सभा होती आणि बारामतीतूनच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती आणि आज छगन भुजबळ भेटीला पोहोचलेले आहेत शरद पवार यांच्या। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार ज्यावेळेला वेगळे झालेले होते त्यावेळेला त्यांच्या सोबत छगन भुजबळ जे आहे ते गेलेले होते। मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ यांनी डायरेक्टली शरद पवार यांच्यावर कधीही टीका केलेली नाहीये आणि काल त्यांनी जे वक्तव्य केलेलं होतं की सर्वपक्षीय बैठकीमध्ये न जाण्याचं नेत्यांना शरद पवारांनी सांगितलं असावं, शरद पवारांकडूनच फोन आलेला असावा असं त्यांच्याकडून वक्तव्य करण्यात आलेलं होतं। आणि आज ते ज्यावेळेला शरद पवार यांची भेट घेत आहेत त्यावेळेला या भेटीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदारांच्या नेतृत्वात जेव्हा फूट पडली, जेव्हा बंड झालं, त्यानंतर काही दिवसांनी वाय.बी. चव्हाण सेंटरलाच शरद पवार, अजित पवार अशा सर्व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा छगन भुजबळ हे एकट्याने शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील। चर्चेचा विषय अद्याप गुलदस्त्यात आहे, भेटीचं कारण अद्याप कळू शकलं नाहीये। पण राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे, जरांगेंचं आंदोलन हे सुरू होत आहे, त्यामुळे हे सगळे विषय या चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे। छगन भुजबळ यांनी काल एक वक्तव्य सुद्धा केलेलं होतं की आमच्यावर काही राग असेल तुम्ही तर तो आमच्यावर जरूर काढा, पण आमच्यावरचा राग हा समाजावर काढू नका अशी विनंती देखील भुजबळांनी केलेली होती। लोकसभा आणि विधान परिषदा निवडणुका जर आपण पाहिल्या तर वेगवेगळ्या पक्षांनी साहजिकच विरोधकांवर सुद्धा टीका केलेली आहे, सरकारी पक्षांकडून टीका करण्यात आलेली होती। मात्र आता भुजबळ ज्यावेळेला शरद पवार यांच्या भेटीसाठी जातात तर त्याचा नेमका अर्थ काय घ्यावा अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी कसं पाहता तुम्ही याकडे? खरं म्हणजे महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण हे जातीपातीमध्ये विभागलं जातं आणि मोठी दरी समाजामध्ये निर्माण झाली आणि अशा वेळेला ती दूर करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि सह्याद्रीला एक बैठक लावली होती आणि शरद पवार साहेबांची नेहमी भूमिका राहिली की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, परंतु त्या सह्याद्रीच्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत। तिथपासून पवार साहेबांच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये येऊ लागली। नेमकी त्यांची भूमिका काय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आणि ओबीसीच्या आरक्षणामधून देण्यासंदर्भात आणि सगळे सोयीसंदर्भात। तर यावेळेला शरद पवार छगन भुजबळ साहेबांचा रोखठोक स्वभाव आहे। काल ते बारामतीला त्यांनी वक्तव्य केलं होतं की त्यांची भूमिका काय, कदाचित त्या संदर्भामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये पवार साहेबांनी भूमिका घ्यावी अशा प्रकारची मागणी किंवा विनंती ते करणार असतील। कारण महाराष्ट्रातील जनतेला आजही उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवार आणि काँग्रेसचे नेते यांच्या आरक्षणाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका नाही, लांबून त्या ठिकाणी पाहण्याचं काम केवळ चाललेलं आहे। त्यामुळे मराठा आरक्षण दिलेलं आहे, सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात काय भूमिका आहे, आरक्षण टिकवण्यासाठी आपण सगळे एकत्रित राहणार आहोत का, त्याचबरोबर ओबीसी मधनं तुम्ही द्यायला त्यांच्या मागणीला तयार आहात का, अशा प्रकारचे जे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ते एकत्रित बसून मार्ग निघावा अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे आणि त्याला साथ द्यावी किंवा नेमकी भूमिका काय हे कदाचित समजून घेण्यासाठी भुजबळ साहेब जाऊ शकले असतील। दरेकरजी, लोकसभा निवडणुकीतली उमेदवारी असेल किंवा राज्यसभा निवडणूक असेल, दोन्ही वेळेस भुजबळांना डावलल्या गेल्यामुळे ते नाराज आहेत, महायुतीत ते अस्वस्थ आहेत अशा देखील चर्चा होत्या आणि त्यानंतर आता ही भेट होते, तर या अस्वस्थतेची सुद्धा पार्श्वभूमी याला असू शकते का? नाही, आता मला तर काही सांगता येणार नाही, परंतु भुजबळांचं राजकारण असं सनसनाटी राहिलेलं आहे। ते अस्वस्थ असतात, पुन्हा त्या ठिकाणी जोरात बाहेर पडतात आणि अशा वेळेला त्यांचा अंदाज लागत नाही, बेधडक अशा प्रकारचा तो नेता आहे आणि त्याच्यामुळे अस्वस्थ आहे की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात, मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका जाणून घ्यायची आहे की आणखी काही। आता भुजबळ
तिथून जाऊन आल्यावरच समजू शकेल. ठीक, नक्कीच. धन्यवाद दरेकरजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर शिंदे गटाचे संजय